श्री स्वामी समर्थ. देवाची भक्ती म्हणजे केवळ देवळात जाणे नाही, तर माणूस म्हणून शुद्ध राहण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा माणूस भक्ती करतो ना, तेव्हा तो स्वतःच्या अहंकारापासून दूर जाऊन सत्याच्या जवळ जातो. भक्ती माणसाच्या मनाला धैर्य देते, संकटात उभे राहण्याची ताकद देते. देवावर विश्वास ठेवल्याने अपयश आले तरी मन कोसळत नाही, नव्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. भक्ती आपल्याला संयम शिकवते. संयमातून योग्य निर्णय जन्माला येतात. ज्यांच्या मनात भक्ती आहे तो माणूस दुसऱ्यांचं वाईट करूच शकत नाही. त्याच्या मनात भक्ती आहे तो माणूस दुसऱ्यांचं वाईट करत नाही, कारण त्याला आतून एक मर्यादा जाणवते. देवाची भक्ती माणसाच्या जीवनाला शिस्त लावते आणि शिस्तीतून यशाचा मार्ग सापडतो. भक्तीमुळे मन शांत होते आणि शांत मनात योग्य दिशा निवडू शकते. आयुष्यात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हा भक्तीच आशेचा दिवा पेटवते. हो की नाही? देवाची भक्ती माणसाला नम्र बनवते आणि नम्रतेतच खरे मोठेपणाची ओळख असते. म्हणून देवाची भक्ती ही कर्मातून जगण्याची कला आहे आणि ती स्वीकारली की माणूस अर्थपूर्ण होतो, पूर्णपणे अर्थपूर्ण. हो की नाही? श्री स्वामी समर्थ.